नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला बोला, कोण कोण बोलणार आहे? ज्यांनी सूचना माझ्याकडे दिलेल्या आहेत त्यांनीच बोलावं। सरनाईक साहेब, कुठे सूचना तुमची? शाळा व तुकड्या व सैनिक शाळेतील अंशतः अनुदानित तुकड्यांना वाढीव टप्पा मिळण्याबाबत देखील या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर आंदोलन सुरू आहे। माझी शासनाला शिक्षण राज्यमंत्र्यांना विनंती आहे की दिनांक 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार राज्यातील काही प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या त्रुटीमध्ये आलेल्या होत्या। सदर शाळा तुकड्यांनी काही दिवसात त्रुटी पूर्तता केलेली असून सुद्धा अनुदान टप्प्यापासून ते वंचित आहेत। दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदानाचे वाढीव 2 टप्पे देण्याचे नमूद होते। तसेच सैनिक शाळेतील अंशतः अनुदानित तुकड्यांना सुद्धा वाढीव टप्पा अनुदान मिळणार होते, परंतु दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदानाचा एकच टप्पा मिळतो आहे व सैनिक शाळेतील अंशतः अनुदानित तुकड्या वाढीव टप्पा मिळत नसल्यामुळे या शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये देखील अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे। सन्मान्य सभापती महोदय, मी सन्मान्य शिक्षण राज्यमंत्र्यांना विनंती करतो की त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना व सैनिक शाळेतील अंशतः अनुदानित तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा आपण देण्यात यावा। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।